नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चॅनल को सबस्क्राईब कर। पब्लिकचा जो बदलावचा यावेळेस म्हणजे एक धोरण होता आणि त्यामुळे आपण मेहनत पुष्कळ केली महायुतीमध्ये। सर्व आमचे नेते पदाधिकारी प्रफुल्लभाई सारखे जोमाने भिडले, लहान मोठे कार्यकर्ते सर्व मिळाले, पण कुठं ना कुठं आम्हाला अपयश आला। काही त्याचं असं आहे कारण नेमकी की एक लोकांमध्ये दहशत चुकीची होती की संविधान बदलेल आणि त्यामुळे लोकांना एक चांगल्या माणसाला त्यांनी हरविले असं मला वाटते सर, की फक्त भीतीमुळे असं काही होणार नाही। या महायुतीमध्ये आपले चांगले नेते आहेत, प्रफुल्लभाई जैन साहेब सारखे या तिरोडा तालुक्यामध्ये, या गोंदिया जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये अहोरात्र प्रयत्न करतात आणि तेच लोक असल्यामुळे या आपल्या गोंदिया जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदललेला आहे सर। सर, आपण सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आहो। मी माझ्या व्यक्तिगतमध्ये मी गावापासून सुरुवात केलेली आहे। एक माझा गाव कवलेवाडा म्हणून आहे सर, थेट मला जनतेतून सरपंच या पदावर लोकांनी निवडून दिले आणि तीच मी अहोरात्र आपल्या क्षेत्राच्या गावाचा कसा विकास होईल याकरता मी मेहनत केली सर। त्यानंतर मला जिल्हा परिषद मध्ये लोकांनी म्हणाले की किरण भाऊ, तू ओबीसी मधून किंवा ओपन आता यावेळेस रोस्टर निघालेला आहे, तर सरपंच असतानाची सर त्यांनी मला फॉर्म भरण्याकरता लोकच माझ्याकडे आले। माझ्या सर्व जे प्रेम करणारे लोक आहेत की त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की भाऊ तू नक्की उभा हो, कोणताही पैसा पाणी न लागता तुम्ही निवडून सहजरित्या याल। त्याकरता सर त्यांनी मला फॉर्म भरण्याकरता प्रवृत्त केले आणि मी खरोखरच त्यांचा आशीर्वाद मला जनतेचा मिळाला। माझे स्वर्गीय नेते स्वर्गीय विश्वासदारजी रानडे, प्रभुभाऊ पटले, भांडारकरजी, असे अनेक लोकांचं सर मी त्यांच्यासोबत काम केलेलं होतं आणि त्यांचा आशीर्वाद त्यांनी मला दिलेला आहे आणि त्या पुढेही असं मला आशीर्वाद मिळेल अशा भावनेतून सर मी काम करत आहे। एक चांगले विधायक आहेत, तडफदार आहेत, युवा आहेत, ते शेतकरी पुत्र सुद्धा आहेत। त्यांनी चांगला या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आता जनतेची कसं असते सर, नेहमी बदलत असते, वेळ परिस्थिती वेगवेगळी निर्माण होत असते, त्यामुळे कुठं ना कुठं लोकांना असं वाटते, परंतु असं काही नाही आहे। ते त्यांच्या धर्तीवर त्यांनी चांगला मौका मिळाला त्यांना आणि त्यांनी चांगलंच काम केलं असं मला वाटते सर। नाही, महायुतीमध्ये कोणतेही आपला उमेदवार असेल त्यांना त्यांच्यासोबत राहू आपण अपक्ष किंवा कोणताही असा चुनाव लढणार नाही। त्यांच्या सर्व संगमताने आमचे जयसाहेब प्रफुल्लभाई यांच्या आदेशानुसारच आपण कार्य करू, असा दुसरा कोणताही अन्य आता आम्ही काम करणार नाही। आणि महायुतीचा उमेदवार सुद्धा बीजेपीचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल तरी आपण तेवढ्याच जोमानं तेवढ्या मेहनतीनं सर आपण महायुतीचा उमेदवार जिंकेल या पद्धतीनं आपण मेहनत करू सर। मी सर्वसाधारण अगोदरच सांगितलं, माझी शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस आहो मी, माझ्याकडे तेवढा धनबल नाही आहे। मी एक जनतेने माझं नाव समोर केलं हे आज मला माहीत झालं सर, की जनता म्हणते मला तुम्ही उभे व्हा म्हणून। आता परंतु माझी पक्ष जेव्हा म्हणेल सर, मी पक्षापेक्षा मोठा नाही, पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीनं आपण काम करतो सर। या ठिकाणी युती आहे, आता युतीमध्ये जो निर्णय होईल त्या पद्धतीनं ते आपल्याला गाईडलाईन करतील। तर आपल्या पार्टीची आज नाही उद्या त्यांचे आशीर्वाद मला लाभलेले आहे। आजपर्यंत मी ज्या पदावर आलो सर, जिथपर्यंत आलो, जिल्हा परिषद पर्यंत आलो, ही जनतेचीच एक आशीर्वाद आहे, मला भेटेल, आज नाही उद्या भेटेल, थोडा देर सही इंतजार कर लेंगे, याच भावनेतून आपल्याला काम करणे आहे सर। जनता आपली मायबाप आहे, आपल्या आई बहीण सर्व मायबाप आहेत आणि त्यांना आपल्या महायुतीच्या अनेक योजना आहेत सर। आता लाडकी बहीण योजना आहे, अनेक योजना आहेत, आमच्या महायुती सरकारने ते प्रयत्न केले, त्याकरता आणखी याच्यापेक्षाही चांगले योजना या ठिकाणी महायुती सरकार आणणार आहे। आणि खरोखरच याचं श्रेय आमचे अजितदादा पवार साहेब यांना फार मोठा जाते, कारण की त्यांनी आपली अर्थाची तिजोरी सर्वसामान्य स्त्रियांकरता ज्या दुसऱ्यांवर अवलंबून राहत होत्या त्याकरता त्यांनी खोललेली आहे सर। आज बळकट स्त्री झाली तर खरोखर ती आपल्या पोराबाळांना, मुलाबाळांना चांगला शिक्षण देऊ शकते, मदत करू शकते, कपडे पासून सर्व व्यवहार ते दुसऱ्यावर डिपेंडिंग न राहता स्वतः ती करू शकते सर। अनेक फायदे आहेत।